श्री स्वामीराज माऊली. काही प्रासादिक वस्तू अशा खाजगी जागेत असतात, आपण दर्शनास जाणे त्यांना त्रासदायक होऊ शकते. तेव्हा दर्शन या व्हिडिओद्वारेच घ्यावे ही विनंती. या श्री कृपांकित परिवारांना आपल्या व्हिडिओमुळे त्रास झाल्यास असे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बनवण्यास पुढे अडचणी येऊ शकतात. सुमारे 250 वर्षापूर्वी कोकणात दापोली येथे त्यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या 6व्या वर्षी त्यांचे वडील वारले. आणि मग काय, या लांडग्याचं तसं आयुष्य बघायला गेलं तर पूर्ण खडतर झालं. खूप वणवण झाली. काही वर्षातच त्यांनी घर सुद्धा सोडलं आणि नंतर मग भ्रमंती चालू झाली. असेच एकदा ते रामदास स्वामींच्या सज्जनगडावरती गेलेले असताना, समर्थांच्या समाधी समोर बसलेले असताना त्यांना मार्ग दिसू लागला. मनाची जी काय चलबिलता होती ते मन हळूहळू शांत होऊ लागले. आता जणू त्यांचा भाग्यच उजाळलेलं. त्यांना त्यांचे गुरु लाभले आणि या गुरुकृपेने पुढे त्यांचं अक्कलकोटी जाणं झालं. स्वामी समर्थ महाराजांचं त्यांना फक्त दर्शनच घडलं नाही, तर काही दिवसांचा त्यांना सहवास सुद्धा घडला. आणि ह्या सहवासामध्ये स्वामी समर्थ महाराजांनी त्यांना वेळ प्रसंगी खडसावलेलं सुद्धा आहे, तर अनेकदा त्यांना अगदी प्रेमाने समजावलेलं सुद्धा आहे. स्वामी भक्तांच्या या मांदियाळीमधून अशाच एका थोर स्वामी भक्ताबद्दल आज आपण बोलणार आहोत. स्वामी कृपेने ही बोलत सेवाणी, नव्हे माझी करणी बोलवया. स्वामी सूत म्हणे स्वामीची कथा, कृपा बळे वार्ता बोलतसे. श्री स्वामीराज माऊली. नमस्कार भक्त मंडळी, श्री स्वामीराज माऊली या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये मी मिलिंद पेळगावकर अगदी नेहमीप्रमाणे तुमचं खूप खूप स्वागत करतोय. भक्त मंडळी, यंदाच्या व्हिडिओला तसं बघायला गेलं तर आता पुन्हा खूप उशीर झालेला आहे. मधल्या काळात आपले व्हिडिओ आलेले नव्हते. काय प्रत्येक वेळेला काय नाही मी कारण सांगणार, पण ह्या वेळेला मी इथे व्यवस्थित होतो बरं का. अगदी टकाटक होतो, काही इश्यू नव्हता. पण कुठल्या तरी वेगळ्या कामामध्ये गुंतलेलो आणि त्याच्यामुळे ह्या चॅनलवरती माझं थोडंसं जरा दुर्लक्ष झालं. पुन्हा नेहमीप्रमाणे क्षमा मागतो आणि वेळ न दवडता या आजच्या एपिसोडला सुरुवात करतो. शके 1840 मधल्या भाद्रपद कृष्ण नवमी या दिवशी एका कोकणस्थ ब्राह्मण घराण्यामध्ये या रामकृष्णाचा जन्म झाला. सुरुवातीच्या काळात साहजिक या पोराचे खूप लाड झाले, पण हा पोरगा जेमतेम 6 वर्षाचा होता आणि त्याचे वडील वारले. पूर्वीच्या काळामध्ये बायका काम करत नसत आणि घरचा अगदी कर्ता पुरुष अशा वेळेला निघून जातो. त्याला त्यांच्यात संबंध कुटुंबाची काय अवस्था होत असेल आपण कल्पना करू शकतो. फक्त कुटुंबाची तशी वाताहत झाली. या लहानग्या रामकृष्णाने अगदी लहान वयातच आपलं घरच सोडलं. घर सोडलं आणि पाय चपलाने अनवाणी वगैरे मिळेल ते खायचं कुठेही आणि फक्त अंगावरचे कपडे, बाकी काहीच नाही. अशा परिस्थितीत तो पूर्णतः भ्रमंती करू लागला. आणि अशी भ्रमंती करता करता एक दिवशी त्याचं सज्जनगडला समर्थ रामदास स्वामींच्या समाधीवरती त्याचं जाणं झालं. समर्थ रामदास स्वामींच्या समाधी समोर तो ध्यानस्थ बसला आणि तिथे त्याला सगळे मार्ग दिसू लागले. कुठेतरी त्याला असं वाटलं की याचं पुढचं आयुष्य आपल्याला कोणतरी दाखवणार आहे. आणि तसंच झालं. काही काळ त्याने गडावरती सेवा केली आणि तिथून तो तिथे अगदी जवळ असलेल्या वाई गावामध्ये गेला. त्या वाई गावात त्याचे मामा राहत होते. मामा नारायण पंत हे भिक्षुकी करत. त्यांचा व्यवसायच भिक्षुकीचा होता, पण त्या गावापुरती मर्यादा नव्हती त्यांची. ते सुद्धा गावोगावी फिरायचे आणि तिथे ते भिक्षुकी करत असायचे. एकदा ते असेच भिक्षुकी करिता कवाड या गावी गेले होते. त्या गावामध्ये एक सिद्ध पुरुष राहत असत. त्यांचं नाव सकाराम बुवा. साहजिक नारायण पंतांनी सकाराम बुवांचं दर्शन घेतलं, पण दर्शन घ्यायला तिथे जाताच सकाराम बुवांनी त्यांना अगदी हकलावून दिलं. अरे म्हणाले, क्षणभर सुद्धा इथे थांबू नको आणि तडक तू तुझ्या घरी जा. असं बघायला गेलं तर या संतांचा प्रत्येक शब्दामध्ये काय ना काय अर्थ असतो. समोर येताच तडकन ते नाही त्यांनी असं बोलणं, एक क्षण इथे थांबू नको, आल्या पावली तू मागे फिर आणि तू तुझ्या घरी जा. एवढे स्पष्ट जेव्हा ते बुवा म्हणालेले
किंवा खरं म्हणजे नारायण पंतांनी ऐकायला पाहिजे होतं. हे माघारी फिरले खरे, पण वाटेत त्यांना जी काय भिक्षुकीची कामं मिळत असत ती करत 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 ते घरी गेले. त्यांना घरी जायला 2 दिवस उशीर झालेला, बरं का, 2 दिवस उशीर. कारण त्यांना घरी गेल्यावरती अशी बातमी मिळाली की त्यांच्या पत्नी अगदी 2 दिवसापूर्वीच मरण पावलेल्या. तो काळ वेगळा होता. घरातून बाहेर पडलेला माणूस नेमका आता कुठे असेल त्याची कोण कशी कल्पना करणार. बरं, आजच्या सारखे खिशामध्ये मोबाईल सुद्धा नाही, फोन सुद्धा नाही. मग नारायण पंतांना संपर्क कसा करणार. बरं, नारायण पंत नेमके पुन्हा परत माघारी घरी कधी येणार हे काहीच निश्चित नव्हतं. त्यामुळे तिथल्या लोकांनी त्यांच्या पत्नीचे सगळे कार्य केले, त्यांचे सगळे अंत्यसंस्कार सुद्धा झाले होते. आणि त्याच्यानंतर 2 दिवसांनी नारायणभट घरी पोहोचले. घरी पोहोचताच त्यांना एक गोष्ट ताबडतोब स्मरणात आली की सखाराम बुवाने आपल्याला सांगितलेलं, आल्या पावली मागे फिर आणि तडकदी स्वतःच्या घरी जा, लवकर जा. खरं तर सखाराम बुवांचं ऐकलं असतं तर निश्चितच आपल्याला आपल्या बायकोचं निदान तोंड दिसलं असतं. पण वाटेत त्यांना जे काय कामं मिळत गेली आणि त्या कामातून मिळणारा जो पैसा आहे त्याचा त्यांना लोभ झाला. आणि या लोभ्यापायी ते थांबत थांबत सगळीकडे कामं करत करत घरी पोचले. 2 दिवस उशीर झाला, 2च दिवस. आधी पोचले असते तर निदान बायकोचं तोंड दिसलं असतं. आल्यावरती ते त्यांनी सर्वांना सांगितलं, माझी चूक झाली, मला आता खूप त्याचा पश्चाताप होतोय. हा लांडगा रामकृष्ण जो होता हे सगळं चुपचाप ऐकत होता. त्याला सुद्धा ह्या गोष्टीचं खूप नवल वाटलं. आपल्या मामाला लागलीच परत जा सांगणारे सखाराम बुवा कोण. सखाराम बुवांना भेटण्याची एक इच्छा त्याच्या मनात उत्पन्न झाली. त्यांचं दर्शन घ्यायचं त्याचं एकसारखं मन सांगत होतं की आपण जावं तिथे आणि त्या सखाराम बुवांचं दर्शन घ्यावं. आता कधीतरी आपण आयुष्यामध्ये सखाराम बुवांना जाऊन भेटायचं, सखाराम बुवांचं दर्शन घ्यायचं, हेच काय ते त्याच्या मनात घोळत होतं. असंच चाललेलं असताना त्यांचे सख्खे काका त्र्यंबकनाना माटे, हे त्र्यंबकनाना माटे जे होते हे मंत्रालयाच्या राघवेंद्र स्वामींचे भक्त होते. त्यांचे ते साधक होते. त्यांच्या बरोबर रामकृष्णाचं एक दिवशी कावडला जाणं झालं. कावडला जाणं झालं, सखाराम बुवांचं त्यांना दर्शन सुद्धा घडलं. आणि दर्शन घडताच सखाराम बुवांनी त्यांना जवळ घेतलं. जवळ घेतलं, स्वतःचं शिष्य करून घेतलं, बरं का, नुसतं जवळ घेतलं नाही. असं म्हणतात ना की सद्गुरू आपल्याला शोधत असतो. आपलं सद्गुरूंकडे जाणं जे होतं ते खरं म्हणजे त्यांनी आखलेलं असतं. आपल्याला वाटतं की आपण इथे गेलो आणि आपल्याला सद्गुरू लाभला, असं नसतं. आपण सद्गुरू शोधून कधीच मिळत नाही. आपण जन्म घेतल्यानंतर आपल्याला ती अक्कल नसते की आपण शाळेत कुठल्या जायचं. पहिले सद्गुरू आपली आई असते, ती आपल्याला शाळेत घालते. शाळेतले गुरुजन असतात ते आपले सद्गुरू होतात. आणि त्याच्यानंतर असंच आयुष्य आपलं पुढे चालत असताना आपल्याला आपला सद्गुरूचा लाभ होतो. आणि हे सगळं लाभ जे होत असतात हे ते गुरु आपल्याला शोधत असतात. आणि असंच कायसा या छोट्या रामकृष्णाबद्दल सुद्धा झालं. आपल्या काकांबरोबर तो कावडला गेला खरा, पण सखाराम बुवाने त्याला पाहताच खूप त्याचे लाड केले. त्याला जवळ घेतला आणि त्याला सांगितलं, तू आजपासून माझा शिष्य झाला, बरं का. हे ऐकताच रामकृष्णाला खूप आनंद झाला. आपल्या मामांबद्दल त्यांची ख्याती त्यांनी ऐकलेलीच. आणि अशी थोर विभूती जर आपल्याला शिष्य करून घेत आहे तर त्यापेक्षा मोठी ती गोष्ट काय, एवढी समज तर आतापर्यंत त्याला आलेली. हा रामकृष्ण सखाराम बुवांबरोबर कायम राहत असेल. त्यांना जे काय पाहिजे नको ते पाहत असेल. सखाराम बुवांचा सुद्धा तो अत्यंत लाडका होता. ते कुठेही जायचे, कुठेही भ्रमंतीला जायचे, त्यांच्या बरोबर ते या छोट्या रामकृष्णाला बरोबर घ्यायचे. तो त्यांचा आवडता शिष्य होता. एक दिवशी त्यांना काय लहर आली माहिती नाही. सखाराम बुवांनी स्वतःच्या पायातल्या पादुका काढल्याने रामकृष्णाला दिल्यावर खुद्द आपल्या गुरूंनी त्यांच्या पादुका काढून आपल्याला देणं हा किती मोठा लाभ आहे. मग काय, रामकृष्ण आधी आनंदाने नाचू लागला. सखाराम बुवांकडे रामकृष्ण संगीत शिकला होता. ते त्याला जवळ बोलवून त्याला ते गाणं शिकवत, त्याला ते कीर्तन शिकवत, त्याला ते प्रवचन शिकवत, काही वाद्य वाजवायला सुद्धा शिकवलेले होते. आता हा रामकृष्ण जसजसा मोठा होत होता तसतसं त्याची ख्याती सुद्धा वाढत होती. लोक त्याला रामकृष्ण बुवा म्हणत.
रामकृष्ण बुवा माटे, बरं का, रामकृष्ण बुवा माटे. हे रामकृष्ण बुवा माटे आपल्या गुरुचं स्मरण करून कीर्तनाला उभे राहत असत. त्यांचं कीर्तन ऐकायला शेकडो मंडळी जमत असत. आता ते प्रसिद्ध कीर्तनकार म्हणून त्यांची ख्याती झाली. रामकृष्ण बुवा त्यांचे जे गुरु जे होते सखाराम बुवा त्यांच्या सेवेत असत. अगदी 1867 पर्यंत त्यांनी जेव्हा समाधी घेतली तिथपर्यंत ते त्यांच्या सेवेत असत. कायम त्यांच्या सेवेत होत. आणि समाधी घेतल्यानंतर सुद्धा त्यांनी कवाड सोडलं नाही, बरं का. ते कवाडातच राहत होते. रामकृष्ण बुवांना राजे रजवाडे तिथे कीर्तनाला बोलवत असत. चांगलं द्रव्य मिळत असत, चांगला पैसा अडका मिळत असत. तो पैसा अडका त्यांनी सर्व आपले गुरुदेव सखाराम बुवांच्या समाधीसाठी वापरला. समाधीचं बांधकाम केलं. आजूबाजूला धर्मशाळा सुद्धा बांधल्या. हा सगळा परिसर इतका व्यवस्थितरित्या त्यांनी बांधला की लोक तिथे येऊ लागले. माटेबुवा सुद्धा कीर्तनासाठी खूप फिरले. संबंध महाराष्ट्रभर त्यांची भ्रमंती झाली. कुठल्या राजे रजवाड्याने बोलवावं हे तिथे कीर्तनासाठी जायचे. स्वतः मागायचे काहीच नाही, पण त्यांना भरपूर मिळायचं. आणि ते सगळं द्रव्य त्यांनी कवाडला खर्च केलं. आणि एक दिवशी अशाच फिरता फिरता भ्रमंतीच्या काळामध्ये त्यांचं अक्कलकोटला जाणं झालं. इसवी सन 1872 होतात. अक्कलकोटला जात असताना स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन सुद्धा घडलं. अक्कलकोटला येण्याचा हेतू मात्र त्यांचा वेगळा होता. तोपर्यंत त्यांना स्वामी समर्थ महाराजांबद्दल काही ऐकून सुद्धा माहिती नव्हतं. अर्थात व्यवहारिक हेतू होता. अक्कलकोटला जायचं, कीर्तन करायचं आणि व्यवहारिक दृष्ट्या जो काय लाभ होईल हाच त्यांचा एकमेव ध्येय होता. भले ते द्रव्य ते स्वतःसाठी खर्च करत नसत, पण कीर्तन केल्यावरती त्यांना द्रव्य मात्र मिळायचं जे त्यांच्या गुरुस्थानी ते खर्च करायचे. सर्वप्रथम त्यांना अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं. त्याला महाराजांची मर्जी काय तेवढी चांगली नव्हती. काहीतरी घडलेलं आणि ते भयंकर संतापलेले. कोणाला जवळ घेत नव्हते, कोणाशी बोलत नव्हते. सर्व सेवेकरी सुद्धा आजूबाजूला सगळे घाबरून अगदी शांत उभे होते. महाराजांचं दर्शन घडताच त्या महाराजांना पूर्णतः शरण गेले. वादच नाही, कारण महाराजांची ती तेजपुंज दिव्य मूर्ती पाहताच कोणालाही कळेल की साक्षात परब्रह्म आहे, साक्षात परमेश्वर आहे. पण माटेबुवांच्या मनामध्ये एक प्रश्न मात्र आला. माटेबुवांनी असा विचार केला की हा परब्रह्माचं स्वरूप आहे. काही लोक त्यांना संत म्हणत असतील, पण ही थोर विभूती आहे. आणि ह्या थोर विभूतीना एवढा राग कसा काय? प्रत्यक्ष परब्रह्माचं स्वरूप असते वेळी त्यांना एवढा राग, ते काय माटेबुवांना पटलं नाही. आणि हा विषय माटेबुवांच्या मनात घोळत राहील. आता पुढचे 2-3 दिवस त्यांना प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांच्या समोर कीर्तन करायचं होतं. त्यांचं कीर्तन सुरू झालं. महाराज शांतपैकी ऐकत होते सगळं कीर्तन. शांतपैकी अगदी आपल्या आसनावरती बसले होते. प्रसन्न मुद्रेने कीर्तन ऐकत होते. त्या दिवशी मात्र त्यांचा चेहरा अगदी खूप प्रफुल्लित दिसत होता. स्वामी महाराज आनंदित होते. माटेबुवांना सुद्धा त्यांच्याकडे पाहून हुरूप आला. प्रत्यक्ष परब्रह्म, प्रत्यक्ष परमेश्वर आपल्या समोर बसलेले आहेत आणि ते आपलं कीर्तन ऐकतायत. हा क्षणच किती भाग्याचा आहे. माटेबुवांना खूप बरं वाटलेलं आणि माटेबुवांना इतकं त्याच्यापासून प्रोत्साहन मिळत होतं की त्यांचं कीर्तन खूप रंगलं. जवळजवळ 3-4 दिवस त्यांचं कीर्तन तिथे चाललेलं. तो 4था दिवस होता आणि ज्या वेळेला कीर्तनाची सांगता झाली तोच महाराज उठले आणि जोर जोराने बोलू लागले. अरे आम्हाला राग येतो काय? आम्हाला राग येतो? अरे राग आला असता तर तुम्हा सर्वांची खांडोळी करून नसती का खाल्ली? मला जर राग असता तर मी तुम्हाला सोडून राहणार काय? मी तुमची खांडोळी करून खाल्ली असती. असा महाराज सतत बोलत होते. आजूबाजूचे सेवेकरी सुद्धा त्यांच्याकडे ते त्यांचं ऐकून हात जोडून शांत उभे होते. पण बुवांना मात्र त्याचा बोध ताबडतोब झाला. कारण बुवांच्या मनात हे होतच की आपण जेव्हा प्रथम स्वामी महाराजांचं दर्शन घेतलेलं असताना महाराजांना इतका राग का म्हणून आलेला?
परब्रह्माचं ते स्वरूप प्रत्यक्ष परमेश्वर, त्याला राग शोभतो का, त्याला राग शोभून दिसतो का, हे त्यांच्या मनात एकसारखं घोळत होतं. आणि ज्या दिवशी स्वामी महाराजांनी सांगितलं मला राग आला असता तर मी तुमची खांडोळी करून खाल्ली असती, त्या दिवशी त्यांना अगदी पुरेपूर समजलं की महाराजांना राग नव्हताच. जसं आई आपल्या लहान मुलावरती रागावते, डोळे वटारते, फक्त ते मूल वटणीवर येण्यासाठी. कुठेतरी ते लहान पोरग काहीतरी चुकलेलं असतं आणि त्यावेळेला आईला ते आविर्भाव करावे लागतात. त्या पोरावरती आईचं खूप प्रेम असतं, त्यामुळे त्या पोरावरती रागून तिला चालतच नाही. कशी काय रागवणार, शक्यच नाही, तिला रागवताच येणार नाही. आणि असंच काहीच स्वामी समर्थ महाराजांचं त्या दिवशी होतं. कोणाचं काहीतरी चुकलं असेल, त्यामुळे महाराजांनी त्या पद्धतीचे आविर्भाव आणले होते. पण इतरांना असं वाटत होतं की महाराज रागवले. महाराज कसे रागवणार, महाराज सर्वांची आई होती. कुठलं तरी एखादं पोर चुकलं असेल, त्याला त्याच्या त्या वटणीवरती आणण्यासाठी महाराजांना तो आविर्भाव घ्यावा लागला. हे पूर्णतः माटेबुवांना कळून चुकलेलं. जिथे ते कीर्तन करायला उभे होते तिथूनच महाराजांना त्यांनी नमस्कार केला, साष्टांग दंडवत घातला आणि जोर जोराने आपले कान उपटू लागले. मनात एकच म्हणत होते, महाराज मी चुकलो, मी तसा विचार नको करायला हवा होता. महाराज मात्र खदखदून हसत होते. आपल्या लांडगांची फजिती झाल्यावरती आपण पण हसतोच ना, तसेच काहीचा महत्व प्रकार होता. तसेच महाराज हसत होते. आता मात्र रामकृष्ण बुवांना स्वामी महाराजांचं सुद्धा प्रेम जडले, त्यांची भक्ती जडली. ते वरचे वर अक्कलकोटला येत असत. अगदी 1872 त्यांचं जे काय पहिलं येणं झालं, तिथपासून महाराजांनी देह ठेवेपर्यंत 1878 पर्यंत ते कैकदा अक्कलकोटला आले, कितीतरी वेळा अक्कलकोटला आले. स्वामी महाराज सुद्धा त्यांच्याशी खूप प्रेमाने वागत. मग त्यावेळेला ते कीर्तनासाठी अक्कलकोटला आले असतील किंवा नाही, कधी कधी ते फक्त महाराजांच्या दर्शनासाठी येत असत. पण महाराज त्यांना सांगत, अरे जातोच कुठे, कीर्तन कर बरं का, कीर्तनाला उभा राहा. एवढं महाराजांचं सांगणंच त्यांना इतकं बरं वाटायचं, इतके ते प्रफुल्लित व्हायचे. प्रत्यक्ष परब्रह्माने आपल्याला आज्ञा केलेली आहे कीर्तन करायची, त्या मोठ्या प्रेमाने मोठ्या अगत्याने तिथे उभे राहायचे आणि तासन तास स्वामी समर्थ महाराजांबरोबर समोर ते कीर्तन करायचे. त्यांच्या कीर्तनात महाराज डुलायचे, खूप आनंदी असायचे. नंतर त्यांना निरोप देते वेळी स्वामी महाराज त्यांना अंजारायचे, गोंजारायचे, त्यांची चुंबनं घ्यायचे, त्यांच्या डोक्यावरनं हात फिरवायचे आणि अशा पद्धतीने त्यांना आशीर्वाद देऊन प्रत्येक वेळेला त्यांना ते निरोप द्यायचे. कोकणातील विवळी गावचे लक्ष्मी केशव हे त्यांच्या सद्गुरू सखाराम बुवांचा आराध्य दैवत बरं का, आराध्य दैवत. सखाराम बुवांच्या तोंडून त्यांनी त्या लक्ष्मी केशवाचं खूप ऐकलं होतं, म्हणून त्यांना त्या लक्ष्मी केशवाची मूर्ती त्यांच्या समाधीकडे स्थापन करायची होती. सखाराम बुवांच्या समाधीकडे त्याचं आराध्य दैवत त्यांना स्थापन करायचं होतं. त्यांनी त्याच्यासाठी एक भली मोठी दगडाची शिळा सुद्धा घेऊन ठेवली आणि अशातच एक ज्येष्ठ मूर्तिकाराशी सुद्धा त्यांची ओळख झाली. ते त्यांना जाऊन भेटले आणि त्या मूर्तिकारांना सांगितलं की मला लक्ष्मी केशवांची मूर्ती तुम्ही या दगडामध्ये करून द्या, मला माझ्या गुरुदेव सखाराम बुवांच्या समाधीच्या पाशी ती स्थापन करायची. पण त्या मूर्तिकार आजोबांच्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू होता, त्यांना स्पष्ट समोरचं काही दिसत नव्हतं. रामकृष्ण बुवांना सुरुवातीला ते कळलं नाही, पण ते मूर्तिकार म्हणाले तुमची आज्ञा आहे आणि सखाराम बुवांच्या समाधी पाठीशी जर ती स्थापन करायची असेल तर मी ती सुरुवात करतो, पण करायला मात्र मला खूप उशीर जाईल. कारण माझा डोळा असा आहे, माझ्या डोळ्यामध्ये मोतीबिंदू आहे, त्याच्यावर मला वेळ जाईल आणि मला स्पष्ट दिसत नसल्यामुळे त्याच्यामध्ये काही चुका सुद्धा होण्याची काही शक्यता आहे. पण रामकृष्ण बुवांनी त्यांच्या सद्गुरूंचं नाव घेतलं, सखाराम बुवांचं स्मरण केलं आणि त्या आजोबांना सांगितलं जसं तुम्हाला जमेल तशी ती मूर्ती तिथे तुम्ही करून द्या मला. लक्ष्मी केशवाच्या मूर्तीचं काम सुरू झालं. हे आजोबा रोज त्यांची ती हातोडी आणि ती चिलीम घेऊन
तो दगडावरती ते ठोकून ते मूर्तीचा याचे संबंध कोरीव काम सगळं चाललं होतं. आणि असंच करता करता एक दिवशी असं काय घडलं का ते आजोबांना अगदी स्पष्ट दिसू लागलं. त्यांच्या डोळ्यातला मोतीबिंदू डोळ्यात बाहेर पडला होता. पूर्वीच्या काळामध्ये मोतीबिंदूचं ऑपरेशन कसं होत होतं याची काही कल्पना नाही, पण ते ऑपरेशन किंवा कुठच्याही पद्धतीचे उपचार न करता त्यांच्या डोळ्यातला मोतीबिंदू बाहेर पडला. म्हणजे नोंद अशी आहे, बाहेर पडला म्हणजे नेमकं काय घडलं ते आपल्याला आज सांगता येणार नाही तुम्हाला. आणि त्यांना थोडक्यात काय तर त्यांना स्पष्ट दिसू लागलं. आणि त्यांनी त्या पद्धतीची ती लक्ष्मी केशवाची अगदी सुंदर मूर्ती, जशी ती मूळ स्थानावरती आहे, जशी सखाराम बुवांचं आराध्य दैवत आहे, तशीच्या तशी त्यांनी ती कोरून दिली. आज पण सखाराम बुवांच्या समाधीवरती ती मूर्ती आहे. आणि ती मूर्ती रामकृष्ण बुवा माटे हे त्यांच्या थोर शिष्याने करून घेतलेली आहे. रामकृष्ण बुवा अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनाला नेहमी येत असत. जरा सुद्धा त्यांना मुभा मिळाली का ते अक्कलकोटला स्वामी समर्थ महाराजांना दर्शनासाठी येत. ज्या ज्या वेळेला ते दर्शनासाठी येत त्या त्या वेळेला महाराज त्यांना कीर्तनाला उभे करत. अरे आलास तर कीर्तनाला आता उभा राहा, मला तुझं कीर्तन ऐकायचंय. आणि तेवढाच अगत्याने बुवा कीर्तनाला उभे राहत. महाराजांचं पोट भरेपर्यंत ते तिथे कीर्तन करत. कधीही त्यांनी आटपत घेतलं नाही. एकदम अचानक आपल्याला महाराजांनी सांगितलेलं आहे आपल्याला कुठेतरी जायचे आहे, असा त्यांनी कधीच विचार केला नाही. अगदी जायचं असलं तरी ते तिथला बेत रद्द करून स्वामी समर्थ महाराजांबरोबर समोर ते कीर्तन करत. त्याच्यात त्यांना विशेष आनंद मिळत असेल. एक दिवशी कीर्तनामध्ये वेदांताचे निरूपण करत असताना ते नकळत स्वामी समर्थ महाराजांकडे ते घसरले. काय बोलले ते आता इथे आपल्याला सांगण्याची गरज नाही, पण बोलता बोलता ते स्वामी समर्थ महाराजांच्या विषयाकडे गेले. आणि स्वामी समर्थ महाराजांना उद्देशून ते काहीतरी बोलले, ते सुद्धा महाराजांच्या समोरच. बरं का, महाराजांचा अवमान केला नाही, पण महाराजांबद्दल बोलले. त्यावेळेला मात्र स्वामी समर्थ महाराजांनी सर्वांसमोर या बुवांचा आधी खरपूस समाचार घेतला. सगळं काही कीर्तन मात्र होऊन दिलं. आणि कीर्तन होऊन दिल्यानंतर बुवांना सगळ्यांसमोर तिथे उभं केलं. आणि बुवांना विचारलं, अरे दुकानदारी करून लोकांना ब्रह्मज्ञान शिकवता तुम्ही, त्या बदल्यात तुम्ही भरपूर द्रव्य गोळा करता, मग हाच काय तुमचा परमार्थ का? त्याला तुम्ही परमार्थ म्हणणार? त्या संदर्भामध्ये बुवा बोललेले अगदी त्याच संदर्भात हा प्रश्न होता. इतरांना परमार्थ शिकवणारे तुम्ही बुवा, आपण मात्र व्यवहारात गुंतले आहात, आपण मात्र द्रव्य गोळा करत आहात, हे कसे काय? महाराजांच्या त्या खड्या आवाजात विचारलेला तो प्रश्न बुवा पार गांगून गेले. बुवांना समजेनासे झाले, आता आपण याचं उत्तर द्यायचं कसं काय? स्वामी समर्थ महाराज सुद्धा आपल्या सद्गुरूंप्रमाणे ते बुवांचे आधी आराध्य होते. महाराजांचं सुद्धा बुवांवरती भरपूर प्रेम होतं. आणि अशा अवस्थेमध्ये ज्याला महाराजांनी हे प्रश्न विचारले बुवांना आणि अगदी खड्या आवाजात विचारले, त्यावेळेला बुवा पार गांगरून गेले. बुवांकडे त्याचं उत्तर नव्हतं. बुवांची बोबडी वळली. बुवाने धावत जाऊन स्वामी समर्थ महाराजांचे पाय धरले, आपल्या छातीशी कवटाळले आणि क्षमा मागू लागले. मला क्षमा करा महाराज, माझ्या तोंडातून काय निघाले याचं मलाच भान नव्हतं. कीर्तनामध्ये मी सहज म्हणून बोलून गेलो. पण माटे बुवांकडे स्वामी महाराजांना दुर्लक्ष करून चालत नव्हतं बरं का, कारण त्यांचं प्रेम होतं त्यांच्यावरती. माटेबुवा त्यांचे भक्त होते. त्यामुळे त्या माटेबुवांना वटणीवरती आणण्यासाठी महाराजांनी त्यांना प्रश्न केले. बुवांना सुद्धा आपली चूक कळली. आणि ह्या क्षणी या बुवांच्या मनातले जातीभेद, वर्णभेद, सोवळे ओवळे शिवाशिवीचे विचार हे सगळे गळून पडले. एखादी गोष्ट घडण्यासाठी काहीतरी घडतं बरं का, आणि प्रत्यक्ष परब्रह्माच्या दरबारात कधी काय घडेल आणि त्याचा हेतू त्याचा काय असतो नेमका परब्रह्माचा, त्या परमेश्वराचा, हे आपल्यासारख्या पामरांना कधीच कळणार नाही. काहीतरी घडत असतं, आपल्याला फक्त एवढंच दिसतं की आपल्याकडून चुकलं आणि समोरच्याने आपल्याला जाब विचारला, पण त्याच्या पाठी सुद्धा काहीतरी आखलेलं असतं. आणि तसंच अगदी इथे घडलं. बुवांनी क्षमा मागण्यासाठी स्वामी महाराजांचे चरण आपल्या छातीशी कवटाळले
कान पकडले, आपल्या महाराजांची क्षमा मागत होते आणि त्या क्षणी त्यांचे सगळे हे जे काही विचार होते ते सगळे गळून पडले. स्वामी महाराजांचा सुद्धा त्यांच्यावरती जीव जडला होता. बुवांचं सुद्धा महाराजांवरती भरपूर प्रेम होतं. स्वामी महाराजांनी बुवांच्या डोक्यावरती हात ठेवला, त्यांना अंजारलं, गोंजारलं आणि त्यांना जवळ घेतलं. या ज्या वेळेला बुवा अक्कलकोटला येत त्याला महाराज त्यांना कीर्तनासाठी थांबवून घेत. आता तर बुवांना समजलेलं आपल्याला अक्कलकोटला जायचं तर महाराजांसमोर कीर्तन करायचंच आहे. आणि त्यांच्यासारखं भाग्य नाही, हो भाग्य नाही. प्रत्यक्ष परब्रह्माच्या समोर कीर्तन करण्याची जी आपल्याला मुभा, आणि ते सुद्धा स्वामी महाराज सांगत होते त्यांना कुठेही जायचं नाही, राहा उभा कीर्तनाला. आता मात्र ते तयारीने येत असत. ज्या ज्या वेळेला अक्कलकोटला येत असत त्या वेळेला महाराजांच्या सांगण्याची ते वाट बघतच नसत. महाराजांना सुद्धा समजलेलं की बुवा येणार तर कीर्तन करणार. बुवा आले की महाराजांची मर्जी अगदी खुशीत असायची. महाराज एका जागेवर बसून राहायचे जसं का आता बुवा कीर्तन सुरू करणार आहेत. आणि बुवा सुद्धा महाराजांना नमस्कार करताच त्यांच्या त्या नारदाच्या स्थानावरती जाऊन उभं राहायचे. त्यांचं तिथे कीर्तन सुरू व्हायचं. एके दिवशी असंच कीर्तन सुरू असताना बुवांच्या तोंडून सहज म्हणून असं आलं, या कलियुगाच्या भवसागरामध्ये कोणते चरण आपल्याला पार करतील, कोणते चरण आपलं रक्षण करतील. तेवढ्यात महाराजांनी आपला एक पाय जो आहे तो आसनावरनं खाली सोडला. हे पाहताच बुवांना खूप छान वाटलं. बुवा धावत धावत गेले आणि महाराजांच्या त्या चरणाला मिठी मारली. तोच महाराजांनी दुसरा पाय सुद्धा खाली सोडला. बाजूला बाळप्पा बसलेच होते. बाळप्पांनी ते चरण सुद्धा जवळ घेतले. हा सगळा प्रसंग इतका छान होता. कीर्तन ऐकायला आलेल्या सगळ्या मंडळीच्या डोळ्याचं पारणं फिटलं. महाराजांचे दोन चरण दोनांनी अगदी कवटाळून बसलेले आहेत. एका बाजूला बाळप्पा महाराज आहेत, एका बाजूला माटेबू आहेत आणि मध्ये महाराज ते दोघांच्या डोक्यावरती हात ठेवून प्रसन्न मुद्रेत हसतायत. आपण जेव्हा याचं स्मरण करतो डोळ्यासमोर ते सगळं आपल्या घडतं खरं. आणि तो आनंद जो आपल्याला मिळतो त्यातून आपल्याला कल्पना तर निश्चित येत असेल की त्याला काय घडलं असेल. जेवढे बघणारे होते ते सुद्धा तेवढेच भाग्यवंत नाही का. माटेबुवांच्या तोंडातून काहीतरी यावं, तोच महाराजांनी पाय खाली सोडणं. माटेबुवांना कसलाच भान राहिला नाही, लगेच जाऊन त्यांनी पाय पकडले. खरोखर धन्य ही सर्व मंडळी, त्यांना प्रत्यक्ष स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घडलं. आज आपण आपल्याला भाग्यवान समजतो, आपल्याला स्वामी समर्थ महाराजांसारखं दैवत लाभलं म्हणून. तर त्यांचं ते भाग्य काय की ज्यांना प्रत्यक्ष तो परमेश्वर देहस्वरूपी अक्कलकोटात नांदत असताना दर्शन घडलं. त्या परमेश्वराच्या चरणावरती डोकं ठेवायचं त्यांना भाग्य लाभलं. त्यांनी तर महाराजांचे चरण अगदी आपल्या हृदयाशी कवटाळून धरले होते. काय तो प्रसंग असेल. बघणारे पण तेवढंच भाग्यवान नाही का. असो, एकदा ते स्वामी समर्थांच्या दर्शनात आलेले असताना बुवांनी नमस्कार केला. तिथे कीर्तनाला सुद्धा सुरुवात केली आणि कीर्तनाची सांगता होताच स्वामी महाराजांनी आपल्या पायातल्या चर्म पादुका बुवांकडे भिरकावल्या. त्यांना प्रसाद दिला. बुवांनी लागलीच तो उचलला आणि एखाद्या लहान मुलासारखे असे नाचू लागले, नाचायला लागले. त्यांना आनंदच तेवढा झाला. प्रत्यक्ष परब्रह्मा आणि प्रत्यक्ष परमेश्वर श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्या पायातल्या चर्म पादुका त्यांच्या अंगावर त्या जसा पडल्या तोच त्यांनी त्या उचलल्या आणि डोक्यावरती ठेवून ते नाचू लागले. त्याला ते अगदी लहान मुलासारखे झाले. तोच महाराज म्हणाले, अरे नाचतोच काय, कवडला जाय, लवकर जाय तू निघ. स्वामी महाराजांना त्यांनी लागलीच नमस्कार केला. काही दिवस तिथे राहण्याची इच्छा होती खरी, पण महाराजांनी आताच निरोप दिल्यामुळे ते तिथून निघाले आणि ते कवडला आले. आपले गुरु सखाराम बुवांच्या समाधीच्या संबंध स्थळाचं काही काम रखडले. बुवा त्याच्या पूर्णत्वाच्या कामास लागले. ते काम हळूहळू ते पूर्ण होत होतं. बुवांचं वय तसं फारसं नव्हतं बरं का, जेमतेम 40 ते होते. पण आयुष्य तसं बघायला गेलं तर खूप खडतड गेलं होतं. अगदी लहान कवळ्या वयामध्ये त्यांच्या वडिलांचं छत्र त्यांच्यापासून हरपलेलं. त्यामुळे तिथेच त्यांनी घर सोडलं आणि अनवाणी सगळीकडे फिरत असत होते. तिथपासून ते अगदी शेवटपर्यंत त्यांनी कधी असा आराम म्हणून केला नाही का कधी एका ठिकाणी थांबले सुद्धा नाही.
सदोदित कुठे ना कुठे भ्रमंती करत राहिले. आणि आता तर त्यांच्याकडे मोठं ध्येय होतं. त्यांचे गुरुदेव सखाराम बुवांच्या समाधीचं बांधकाम, आजूबाजूला धर्मशाळेचं बांधकाम, हा सगळा परिसर ते व्यवस्थित करून त्यांना घ्यायचा होता. त्यामुळे कीर्तनासाठी ते भरपूर हिंडले. कोणी बोलवावं तिथे कीर्तनाला ते जात असत. त्यात राजा रजवाड्यांचं बोलवणं असलं का त्यांना चांगलं द्रव्य मिळायचं. त्यातूनच कवडला एखादं मोठं काम होत असायचं. 1878 साली स्वामी समर्थ महाराजांनी जो अक्कलकोटात देह ठेवला ते ऐकून त्यांना खूप दुःख झालं. खूप दुःख झालं. त्यानंतर ते अक्कलकोटला कधीच आले नाहीत. रामचंद्र बुवा माटे यांची मर्जी सुद्धा त्यानंतर फार शांत असायची. अगदी गरजेपुरतच बोलायचे. पण त्यांच्या भाषेत आता त्यांचे गुरु सखाराम बुवा नव्हते. कधी तसं वाटलंच तर अक्कलकोटला गेले तर स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन सुद्धा घडणार नव्हतं. त्यामुळे ते कीर्तनापुरते बोलायचे. बाकी कोणाशी जास्ती कधी बोलतच नव्हते. वयाची अवघी 40 होती. पण खडतर आयुष्यामुळे तसं बघायला गेलं तर ते थकले होते. फार कष्टामध्ये त्यांनी आयुष्य काढलं होतं. स्वामी महाराजांनी देह ठेवल्यानंतर जेमतेम एका वर्षाने 1879 साली माघ वद्य नवमीच्या दिवशी रामकृष्ण माटे बुवांनी सुद्धा या जगाचा निरोप घेतला. अवघ्या 40च त्यांनी आपला देह ठेवला. त्या अगोदर त्यांनी ते सर्व काम तिथलं पूर्ण केलं होतं बरं का. त्यानंतर त्यांचे एकुलते एक चिरंजीव होते विष्णुबुवा माटे. हे विष्णुबुवा माटे सुद्धा कीर्तन करत. आपले वडील रामकृष्ण बुवा माटेंचं त्यांनी सगळी परंपरा चालू ठेवली. त्यांना सुद्धा एकच सुपुत्र, त्यांचे नाव विश्वनाथ बुवा. विश्वनाथ बुवा सुद्धा कीर्तन करत. पण विश्वनाथ बुवांना मुलगा झाला नाही. त्यांना 4 मुली. त्याच्यातल्या धाकट्या मुलीचा मुलगा म्हणजे स्वतःचा नातू नारायण गोडबोले यांना त्यांनी दत्तक घेतला. आज नारायण गोडबोलेंचे वंशज चार्टर्ड अकाउंटंट आहेत. रामकृष्ण बुवांना मिळालेल्या स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका, त्या अगोदर त्यांचे गुरु कवाडचे सखाराम बुवांनी दिलेल्या पादुका, त्या दोन्ही पादुकांचं पूजन अर्चा वगैरे सर्व ते करतात. अगदी मनोभावे करतात. रामकृष्ण बुवांना स्वामी समर्थ महाराजांनी दिलेल्या पादुकांचा फोटो मात्र आपल्याला प्राप्त झालेला आहे. आणि या व्हिडिओच्या माध्यमातूनच आपण त्याचं दर्शन घ्यायचंय. कारण ते खासगी घर आहे आणि आपल्याला अशा पद्धतीच्या माहितीपर व्हिडिओ आपल्याला कायमस्वरूपी करायचे. त्यामुळे आपल्यापासून कोणाला त्रास होणं हे कधी योग्य नाहीये. या व्हिडिओच्या माध्यमातूनच स्वामी समर्थ महाराजांच्या पादुकांचं दर्शन घ्यावं, माटेबुवांचं स्मरण करावं आणि या थोर विभूतीचं स्मरण करताच, स्वामी समर्थ महाराजांचं स्मरण करताच नकळत आपले नेहमीप्रमाणे हात जोडले जातील आणि आपल्या मुखातून एकच आहे, श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा, ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा. तुझ्या नामी लागो छंद, मज द्यावे दास पद, द्यावे दास पद, मज द्यावे दास पद. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान. तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी
स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन मज नको धन दारा तुझ्या चरणी द्यावा थारा चरणी द्यावा थारा तुझ्या चरणी द्यावा थारा स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन चरणांचे दर्शन नित्य चरणांचे दर्शन स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान स्वामी देई हेची दान